शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष फुटल्यानंतर नेमकं काय होतं याकडे नजरा होत्या। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनतेने ठाकरे आणि शरद पवारांना पसंती दिली। आता लोकसभेच्या निकालानुसार विधानसभेचा कौल काय आहे पाहूया। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिली परीक्षा लोकसभा निवडणुकीत झाली, ज्यात जनता ठाकरे आणि शरद पवारांच्या बाजूने असल्याचं दिसलं। ठाकरे आणि शरद पवारांची नजर विधानसभा निवडणुकीकडे। लोकसभेच्या निकालानुसार जर विधानसभेचा कौल पाहिला तर ठाकरेंच्या जागा अधिक येताना दिसत आहेत। लोकसभा निवडणुकीत 13 ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढाई झाली। लोकसभेच्या निकालानुसार दोन्ही शिवसेनेच्या 53 आमदारांच्या मतदारसंघाचा विचार केला तर शिंदेंच्या शिवसेनेचे 23 आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे 30 आमदार पुढे आहेत। याचाच अर्थ सध्या शिंदेंकडे जे 40 आमदार आहेत त्यापैकी 17 आमदारांचं भवितव्य धोक्यात आहे आणि ठाकरेंकडे सध्या 14 आमदार असून त्यांना 16 आमदारांचा फायदा होताना दिसतोय। कितीही भाजपाने किंवा मोदीजींनी असली नकली म्हणायचं ठरवलं तरी अर्थात त्यांनी असली नकली म्हणणं त्यांच्या किती अंगलट आलंय हेही त्यांनी बघितलेलं आहे। पण तरी सुद्धा शिवसेनेचं अधिष्ठान हे मातोश्री आणि ठाकरे नावात आहे। शिवसेना हा भावनिक ऐक्यावर आधारलेला पक्ष आहे, त्यामुळे शिवसेनेने त्या पद्धतीने मेहनत घेतलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही विधानसभेला कमबॅक करणार आहोत। फक्त त्यासाठी आत्तापासून हुरळून न जाता आम्ही शांतपणे काम करणं जास्त गरजेचं आहे असं वाटतं। राष्ट्रवादीतही फूट पडल्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीत जनतेनं पसंती शरद पवारांनाच दिली। आता लोकसभेच्या निकालानुसार विधानसभेचा कौल पाहिल्यास विधानसभेतही शरद पवार गटाचाच फायदा होताना दिसतोय। अजित पवार गटाला 16 तर शरद पवार गटाला 52 जागांवर विधानसभेत आघाडी मिळताना दिसते। नुकत्याच झालेल्या लोकसभेत सुनील तटकरे एकमेव खासदार निवडून आले आणि अजित पवार गटाकडे 40 आमदार आहेत। पण लोकसभेच्या निकालानुसार विधानसभेचा कौल पाहिला तर अजित पवार गटाला 24 आमदारांचं नुकसान होताना दिसतंय, म्हणजे 24 आमदारांच्या जागा धोक्यात आहेत। तर शरद पवार गटाकडे 13 आमदार आहेत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार निवडून आले। त्यानुसार विधानसभेचा कौल बघितला तर 52 जागांवर शरद पवारांची राष्ट्रवादी आघाडीवर आहे, म्हणजेच 39 आमदारांचा सध्या फायदा होताना दिसतोय। महाविकास आघाड़ी, शिवसेना, कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस तीनों मिलकर हम चुनाव लड़ेंगे। महाविकास आघाड़ी मजबूत रहेगी और मजबूती क्या होती है हमारे महाविकास आघाड़ी की, ये हमने लोकसभा चुनाव में दिखाया है। उससे भी मजबूती से हम विधानसभा चुनाव लड़ेंगे और महाराष्ट्र में हम सत्ता बनाएंगे। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गए, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते? हिंट? बड़े आराम से। अर्थात ही आकडेवारी लोकसभेत लढवलेल्या जागा आणि त्यावरून आलेल्या निकालाच्या कलानुसार आहे। त्यावरून जनतेचा कौल शरद पवार आणि ठाकरेंच्या बाजूने आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गए, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते? हिंट? बड़े आराम से। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।